हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा मी ही साठवणीमधली चिंच तयार करणार आहे. साठवण ही किती दिवस पण राहते बरं का, किती वर्ष पण राहते, खराब होत नाही. फक्त आता ह्या दिवसात ना पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत म्हणून मला ह्याच्यामध्ये पाणी टाकता येत नाही. नाहीतर मग मीठ हिंग आणि हळदीचं पाणी करून टाकलं ना ह्याच्यामध्ये तर छान राहतात. पण ह्याला ओलसरपणा पावसाने आलेला आहे. भरपूर वाळलेली आहे ही चिंच काय ओली नाही. ह्याच्यात ते चिंचुके सगळे काढलेत. त्याला शिरा असतात बघा अशा मोठ्या मोठ्या, त्या पण काढल्यात मी. एखादी दुसरी राहिली असेल तर तुम्हाला दाखवते. हो का, अशा शिरा असतात. ह्या काढून टाकाव्या लागतात. आपण जर तोंडात खायला गेलो तर ते गळ्यात अडकते. आणि चिंच माझी खूप गोड आहे, इतकी गोड आहे ना चिंच, गुळासारखी गोड आहे. आता ह्याच्यामध्ये नाही हो का मीठ टाकायले. 4 चमचे मीठ आहे. आता हो का ही चमचा आहे माझा, ह्याच्याने 5 चमचे मीठ घेतले मी. आणि हळद घेतली 1 चमचा. हळद जास्त टाकायची नाही, का तर आपण चटणी वगैरे करतो ना पाणीपुरीला भेळला, तर हळदीचा त्याच्यात तीव्र सुगंध येते. आणि हे हिंग आहे. हिंग पण तुम्हाला नसला टाकायचं तर टाकू नाही शकता, ऑप्शनल आहे हे हिंग आणि हळद. पण चांगली राहते म्हणून हळदीने चांगलं राहते ना कोणतं पण सामान. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते मी. हो का, असं मिक्स करून घ्यायचं. उन्हाळ्यात काय करायचं, उन्हाळ्यात जर तुम्ही चिंच फोडली, मी फोडली नव्हती ना लवकर. उन्हाळ्यात जर तुम्ही चिंच फोडली तर त्याला सगळं मी हे मिश्रण पाण्यात मिक्स करायचं. आणि पाण्यात मिक्स केलं की ते असं पसरून त्याला लावायचं सगळ्याला आणि उन्हामध्ये वाळू घालायचं. पण आता पावसाळा आहे ना म्हणून मी पाणी टाकले नाही. उन्हाळ्यात पाणी टाकलं तरी चालते, किडे होत नाहीत. आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मीठ टाकलं आहे. मीठ पुरेसं टाका बरं का, नाहीतर किडे होतील परत. मग किडे झाल्यानंतर ती चिंच आपल्याला फेकून द्यावी लागते. मेहनत करावी लागते ना चिंचेसाठी फोडताना वगैरे. आता हे काही अशा शिरा काढायच्या ह्याच्या. अशा शिरा असतात ना, ते चटणीमध्ये तर निघतात, पण आपण चिंच जर खाल्ली तर गळ्यात अडकतात ह्या शिरा. हे का अशा असतात. आता हे खूप मेहनत लागते बरं का ह्याला पण एका दुसरी शिर कुठं तरी आहेच आहे. मी काढल्यात तरीसुद्धा. आता हे का ह्याला ना मिक्स चांगलं करायचं, असं दाबून दाबून मिक्स करायचं. पाणी टाकलं तर लवकर मिक्स होते. पण पावसाळ्याच्या तोंडाला मी करायले ना, तर माझी एवढी चिंच वाया जाईल पाणी टाकल्यानंतर, वाळणार नाही. म्हणून मी ही अशी मेहनत करून कोणी दोन्ही हाताने धरून मेहनत करावी लागते ह्याला. आणि मीठमध्ये मुरवावं लागतं. कलर बदलत आहे पण चिंच खराब होत नाही बरं का अशी लावून ठेवल्यानंतर. का तर माझ्याकडे भरपूर चिंच आहे म्हणून मी अशी लावून ठेवते. आणि चांगल्या बरणीमध्ये भरायचं, हवा बंद ठेवायचं. त्याला हवा लागू द्यायची नाही. बरणीमध्ये छान भरायचं. आता असे गोळे जरी केले तुम्ही अद्दर हो का, असे गोळे तरी चालतात बरं का. हो का, किती छान गोळा झाला आहे. हो का, पण मी गोळा करणार नाही, असाच ठेवणार आहे. का तर गोळा लवकर मोडत नाही आपल्याला चिंचेची चटणी वगैरे करायची असली तर. ह्याच्यामध्ये शिरा राहिल्यात माझ्यासुद्धा थोड्या थोड्या. आणि ह्याला छान हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं. हवाबंद डब्यामध्ये ठेवलं की चालतं आहे. ज्यावेळेस चटणी करायची त्यावेळेस थोडं काढायचं. ह्याला ओले हात लागू द्यायचे नाहीत. ओले हात लागले की ह्याच्यात किडे होतात लवकर. आणि उघडं जर ठेवलं आपण हे असंच तर ते पण खराब होते चिंच लवकर. हवाबंद डब्यात ठेवून टाकायचं. तुमच्याकडे जार असेल, बरणी असेल, काय असेल त्याच्यामध्ये ठेवून टाका. हे मी माझ्या काचेच्या बरणीमध्ये, प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवते बरं का. माझी जरी साठवणीतली चिंच तयार केलेली तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही चिंच, साठवणीतील चिंच कशी वाटली. धन्यवाद.